हॅलो, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पौष्टिक आणि फायबरयुक्त राजगिऱ्याचा शिरा। त्यासाठी एक वाटीभर आपण राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे, एक वाटी साखर घेतलं आहे आणि सेम वाटीने आपण पाणी घेऊन 2 वाट्या पाणी घेणार आहोत याच्यामध्ये आणि एक वाटी साखर याच्यात टाकून फक्त पाणी गरम करून साखर वितळेपर्यंत गरम करून घेणार आहोत आणि एक वेलची पावडर स्वादानुसार। ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे। पॅन मध्ये आपण साजूक तूप घातलेलं आहे। आता आपण त्यात राजगिऱ्याचं पीठ घालूया आणि ते छान भाजून घेणार आहोत। आपण असं मंद गॅसवर राजगिऱ्याचं पीठ भाजून घेणार आहोत आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी साखर गरम, फक्त साखर वितळेपर्यंत आपण गरम करून घेणार आहे पाणी। राजगिरा हा शरीरासाठी पौष्टिक असतो, फायबरयुक्त आहे। आणि इकडे आपण आता हा गॅस बंद करू कारण साखर पूर्ण वितळलेली आहे। राजगिऱ्याची शिरा आपण उपवासासाठी वगैरे आपण खाऊ शकतो किंवा इतर नाश्त्यासाठी पण आपण करून खाऊ शकतो। आता आपण याच्यात पाणी घालणार आहोत कारण आपलं हे चांगलं भाजून झालेलं आहे पीठ आणि पिठाचा कलर पण चेंज झालेला आहे आणि सुगंध पसरलेला आहे आपण पिठाचा। असं तूप थोडंसं असं रिलीज होतं आहे यामधून। आपण पाणी थोडं थोडं टाकत जायचं, नाही तर मग त्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते। थोडं थोडं आपण टाकणार आहोत। साखरेचं पाणी आहे, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एकजीव। गाठी मोडून घेऊया आपण। परत पाणी टाकून आपण ते एकजीव करूया। या ठिकाणी आपण वेलची पावडर टाकूया आणि किंचित अगदी चिमूटभर मीठ घालणार आहे गोडामध्ये। आणि हे बघा, हे तूप आपलं किती छान सुटलं आहे, म्हणजे शिरा असं आपला परफेक्ट झालेला आहे। सगळं तूप असं बाहेर रिलीज होत झालेलं आहे। 1-2 मिनिट आपण त्याला झाकण ठेवून वाफ काढून घेऊया। आता आपण झाकण काढून चेक करूया, आपला शिरा तयार आहे। पण आता प्लेटिंग करूया। राजगिऱ्याचा पौष्टिक आणि हेल्दी शिरा रेडी आहे। तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।